जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपले स्वप्नवीर डिफेन्स करिअर अकॅडमी या ऑनलाईन प्लॅटफॉर्म मध्ये. मित्रांनो, आज आपण एका नवीन विषयाला सुरुवात करणार आहोत, भूमिती. आणि मित्रांनो, हा विषय का शिकायचा आहे तर आधी त्याबद्दल आपल्याला माहित पाहिजे. बघा, महाराष्ट्र पोलीस, वनरक्षक, ग्रामसेवक, तलाठी, आरोग्य, जलसंपदा विभाग किंवा SSCGD, तर मित्रांनो तुम्ही किंवा अग्निवीर कोणतीही एक्झाम द्या, ITI नंतरचे जेवढ्या टेक्निकल एक्झाम आहेत, प्रत्येक एक्झाम मध्ये गणितात बीजगणित सोबत हा भूमिती विषय देखील विचारला जातो. आणि या विषयाचा जर वेटेजचा विचार केला तर मागील क्वेश्चन पेपर जर आपण पाहिल्या पोलीस भरतीचे, तर काही जिल्ह्यांमध्ये मित्रांनो हे 5-5 प्रश्न सुद्धा आलेले आहेत. म्हणजे जर एकूण 20 प्रश्न 25 प्रश्न गणिताचे येत असतील तर जर 4 किंवा 5 प्रश्न येत आहे म्हणजे याचं वेटेज खूप जास्त आहे. बरोबर आहे. आणि भूमितीबद्दल अनेक मुलांना भीती असते, म्हणून हे मुलं काय करतात की भूमिती हा विषय शिकतच नाही किंवा समजून घेत नाही. बरोबर आहे. तर मित्रांनो, आज जी तुमच्या मनातली भीती असणार आहे ती भीती मी दूर करण्याचा नक्कीच प्रयत्न करेल. आणि हा विषय लक्ष देऊन शिकून घ्या आणि यापुढे भूमितीचा एकही मार्क जाणार नाही याची काळजी घेणार. ठीक आहे. तर बघा, भूमिती म्हणजे नेमकं काय, तर भौमितिक आकृत्यांचा अभ्यास करणारा जो शास्त्र आहे त्याला आपण भूमिती म्हणायचं. भौमितिक आकृती म्हणजे काय, उदाहरणार्थ मला एक जागेचं माप घ्यायचं असेल, बरोबर आहे. एका जागेचं जर मला माप घ्यायचं असेल, उदाहरणार्थ समजून घ्या आता ही जागा आहे, बरोबर आहे. ही जागा अशी आहे, बरोबर आहे. तर या जागेचं जर मला माप घ्यायचं असेल तर याला आपण स्क्वेअर फूट मध्ये मोजत असू, बरोबर की नाही. तर आता थोडक्यात एखाद्या भौमितिक आकृतीचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला आपण भूमिती म्हणू. किंवा मग समजा अशी जागा आहे, गोलाकृती आहे, किंवा अशी त्रिकोणी जागा आहे, बरोबर की नाही, किंवा अशी आयताकृती जागा आहे. तर अशा वेगवेगळे जे क्षेत्रफळ असणार आहे त्यांचं जर आपल्याला माप घ्यायचं असेल तर त्यासाठी आपण भूमितीची मदत घेत असतो. ठीक आहे. किंवा भूमितीच्या सहाय्याने आपण ते भौमितिक आकृत्यांची माप घेऊ शकतो. ठीक आहे. तर भूमिती विषयामध्ये मित्रांनो मी तुम्हाला बोललो की कोणकोणत्या परीक्षेला हा विषय विचारला जातो, आणि जरी विषय अवघड असणार तरी मी हा विषय तुम्हाला ट्रिकी पद्धतीने सांगणार आहे आणि एकदम सोप्या भाषेत. कुठलीही पुस्तकीय व्याख्या आपल्याला वापरायची गरज नाहीये, कारण भूमितीच्या व्याख्या कुठे विचारल्या जात नाही. ठीक आहे. भूमितीवर प्रश्न विचारले जातात आणि ते प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याला ती समज आली पाहिजे. मग ती समज येण्यासाठी मी तुम्हाला आपल्या भाषेत किंवा सोप्या भाषेत सांगण्याचा प्रयत्न करील. ठीक आहे. ज्या ठिकाणी आपल्याला सूत्र वापरायचं त्या ठिकाणी सूत्र वापरू, ज्या ठिकाणी शॉर्टकट ट्रिक आहे त्या ठिकाणी मी तुम्हाला ट्रिकनेच प्रश्न सोडवायला लावणार. त्याच्याने फायदा काय होणार, कमी वेळेत तुम्ही अचूकरित्या प्रश्नांची उत्तरं काढू शकतात. ठीक आहे. आता भूमिती या विषयामध्ये मित्रांनो नेमकं आपल्याला शिकायचं काय काय, ठीक आहे, तर ते आधी माहित पाहिजे. म्हणजे यांचं परीक्षेला काय काय विचारलं जातं याबद्दल एक थोडक्यात उजळणी करून घेऊ आपण. आणि त्यानंतर मग आपण भूमितीचं जे पहिलं प्रकरण आहे, भूमिती मूलभूत संकल्पना, ठीक आहे ना, ते मग पुढे बघूया. तर आता आधी बघा काय काय आपल्याला शिकायचं यामध्ये. तर सुरुवातीला भूमिती मूलभूत संकल्पना हे लिहून घ्या वाटल्यास तुम्ही. ठीक आहे. मूलभूत संकल्पना. त्याच्यानंतर आपल्याला कोन शिकायचंय. ठीक आहे ना. कोन नंतर मग त्रिकोण. ठीक आहे. कोन आणि कोनाचे प्रकार म्हणू, कोन आणि प्रकार. ठीक आहे. त्याच्यानंतर त्रिकोण आणि त्रिकोणाचे प्रकार. ठीक आहे. त्याच्यानंतर चौकोन आणि चौकोनाचे प्रकार. ठीक आहे. त्याच्यानंतर आपल्याला आयत पण चौकोनामध्ये येतो, पण मी तुम्हाला सेपरेट शिकवणार. ठीक आहे. आयत आणि आयत. त्याचबरोबर मग पुढे मित्रांनो आपल्याला शिकायचं याच्यामध्ये क्षेत्रफळ. ठीक आहे. क्षेत्रफळ. त्याच्यानंतर आपल्याला शिकायचं मित्रांनो वर्तुळ. ठीक आहे ना. त्याच्यानंतर आपल्याला शिकायचंय गोल. ठीक आहे ना. गोल आणि वर्तुळ दिसायला सारखे असतात पण दोन्ही वेगळे आहेत. ठीक आहे. त्यानंतर शिकायचं आपल्याला दंडगोल. दंडगोल ज्याला वृत्तचिती म्हणतात. काय, वृत्तचिती. ठीक आहे. त्यानंतर शिकायचं आपल्याला इष्टिका चिती. ठीक आहे. त्यानंतर शिकायचं मित्रांनो आपल्याला शंकू. त्यानंतर शिकायचं आपल्याला घन ज्याला क्यूब म्हणतात. ठीक आहे. मग घनामध्ये घनाचे पृष्ठफळ वक्र पृष्ठफळ या गोष्टी आपल्याला बघायच्या आहेत. ठीक आहे. तर मित्रांनो एवढ्या गोष्टी जर तुम्हाला माहित असतील, एवढे प्रकरण आपल्याला शिकायचे आहेत. ठीक आहे ना. तर मी सांगतो की भूमितीमधला तुमचा एकही मार्क जात नाही. ठीक आहे. तर आपण स्टेप बाय स्टेप एक लेक्चर मधनं हे सर्व टॉपिक क्लिअर करण्याचा प्रयत्न करू, हे सर्व प्रकरण क्लिअर करण्याचा प्रयत्न करूया.
ठीक आहे. आणि मी पुन्हा सांगतोय की मी तुम्हाला पुस्तकी भाषा सांगणार नाहीये, एकदम सोप्या भाषेत सांगेल, म्हणून व्हिडिओ पूर्ण बघत चला. आणि तुमचे जे कोणी मित्र असतील मित्रांनो, हे लिहून घ्या. आणि तुमचे जर कोणी मित्र असतील तर त्या मित्रांना देखील आपल्या युट्यूब चॅनलची लिंक पाठवा. तुम्ही अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल मित्रांनो, तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. काही डाऊट असेल तर तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये विचारत चला आणि सेशनला लाईक पण करत चला. ठीक आहे. बघा मित्रांनो, सुरुवातीला भूमिती मूलभूत संकल्पना. मूलभूत संकल्पना म्हणजेच काय, तर बेसिक तुम्हाला एक भूमिती काय असते, ठीक आहे ना, तर ते माहित पाहिजे. या आकृत्या, ज्या भौमितिक आकृत्या तयार होत आहेत त्या कशा तयार झालेल्या आहेत, बरोबर की नाही. तर ते तुम्हाला माहित पाहिजे. ठीक आहे. उदाहरणार्थ पहिला आपण बघू बिंदू. तर बिंदू काय म्हणायचंय, बिंदू म्हणजे अंकुजिदार पेनाने ज्यास आपण एखादा पॉइंट ठेवतो, ठीक आहे ना, एखादा टिंब ठेवतो, त्याला बिंदू म्हणायचं असतं. ठीक आहे. बिंदूला लांबी, उंची, रुंदी काहीच नसते, हे महत्वाचं, हे लक्षात ठेवशाल. ठीक आहे. त्यानंतर रेषा. तर रेषा काय आहे, नैक बिंदूंनी तयार झालेली. नैक बिंदूंनी म्हणजे एकापेक्षा जास्त बिंदूंनी तयार होणारी, त्याला आपण काय म्हणू, रेषा. उदाहरणार्थ बघा, आता ही रेषा कशी तयार झाली, इथे असे खूप सारे बिंदू आहेत, बरोबर की नाही. आणि हे जेव्हा एकत्र जोडले जातील त्यास काय होणार, रेषा तयार होते, बरोबर आहे. मग ही रेषा काय आहे, रेषा एसी. रेषाखंड काय, आणि रेषा काय असते, अमर्याद असते, म्हणजे रेषा कितीही लांब वाढू शकते. या बाणांचा अर्थ काय असतो मित्रांनो, हे जे दोन बाण दाखवलेले, या बाणांचा अर्थ काय, की ती रेषा मर्याद अमर्याद आहे. काय, अमर्याद, मर्यादित नाही, ती कितीही लांबपर्यंत जाऊ शकते. ठीक आहे. त्यानंतर आहे रेषाखंड. तर रेषाखंड कोणाला म्हणायचं, की नैक रेषीय बिंदूने तयार झालेली आहे, ठीक आहे ना, परंतु काय, ते कुठेतरी मर्याद आहे. ठीक आहे. दोन बिंदू त्याचे कुठेतरी मर्यादित केलेले आहेत, म्हणजे त्याच्या पुढे ती वाढू शकत नाही. मग म्हणून त्याला म्हणायचंय रेषाखंड. खंड म्हणजे काय, त्याचा आता कुठेतरी तुकडा पडलेला आहे. ठीक आहे. तर त्याला काय म्हणायचं, रेषाखंड. ठीक आहे. एक रेषीय बिंदू. एक रेषीय बिंदू कोणाला म्हणायचं मित्रांनो, तर तीन बिंदू किंवा त्यापेक्षा अधिक बिंदू जर एका सरळ रेषेत असतील. काय, एक रेषीय बिंदू कोणाला म्हणायचे, तीन बिंदू किंवा त्यापेक्षा अधिक बिंदू एका सरळ रेषेत असतील तर त्यांना काय म्हणणार तुम्ही, एक रेषीय बिंदू. काय म्हणायचंय, एक रेषीय बिंदू. आणि मित्रांनो, एक रेषीय बिंदू हे कधी एका सरळ रेषेतच असतील. बघा, मी तुम्हाला ज्या व्याख्या सांगतोय ना, या आकृती आता तुम्ही काढायच्या जे, ठीक आहे ना, आणि मी जे व्याख्या सांगतोय या आपल्या सोप्या भाषेत सांगतोय. ठीक आहे. तर यांना तुम्ही काय करा, वहीमध्ये नोट डाऊन करून ठेवा, कारण ऐकलेला माणूस विसरू शकतो, एकदा ऐकलेलं, दोनदा ऐकलेलं, ठीक आहे ना, परंतु लिहिलेलं असेल तर जेव्हा तुम्हाला गरज भासेल त्यावेळेस तुम्ही पुन्हा ती वही बघून अभ्यास करू शकता. ठीक आहे. म्हणून वहीमध्ये या ज्या व्याख्या सांगतोय मी या लिहून घेत चला. ठीक आहे. तर एक रेषीय बिंदू म्हणजे काय, की तीन बिंदू किंवा त्यापेक्षा अधिक बिंदू जेव्हा एका सरळ रेषेत काढलेले असतील तर त्यांना काय म्हणायचं मित्रांनो, एक रेषीय बिंदू. ठीक आहे. आता नैक रेषीय बिंदू. नैक रेषीय बिंदू म्हणजे काय, की तीन बिंदूपेक्षा अधिक बिंदू पाहिजे, परंतु ती एका सरळ रेषेत नाही पाहिजे. लक्षात येत आहे, नैक म्हणजे ते सरळ रेषेत नाहीये, ते कुठेतरी आहे. ठीक आहे. तर यांना काय म्हणायचंय, नैक रेषीय बिंदू. जसं एक रेषीय बिंदू मध्ये आपण पाहिले, इथे ही रेषा एल एस असेल समजून घ्या, एल एल एम असेल, रेषा एल एम वर ही जे एक रेषीय बिंदू कोणकोणते, मग इथे पी क्यू आर एस, बरोबर की नाही. तसंच इथे नैक रेषीय बिंदू मध्ये काय, पी हा एक बिंदू आहे, टी हा एक बिंदू आहे, एस हा एक बिंदू आहे, ओ एक बिंदू आहे. आता हे एका सरळ रेषेत नाही, कुठेतरी आहेत ते, बरोबर की नाही. तर यांना काय म्हणणार, नैक रेषीय बिंदू. त्यानंतर समांतर रेषा. समांतर रेषा कोणाला म्हणायची, की दोन रेषा पाहिजे, रेषाखंड नाही म्हणत आहे मी, रेषा म्हणतोय. रेषा अमर्यादित असतात, कितीही वाढू शकतात. तर समांतर रेषा कोणाला म्हणायची मित्रांनो, की दोन रेषा आहेत, ठीक आहे, पण ते दोघं एकमेकांना काय, समांतर आहे. जसं की बघा, इथे तुम्हाला आकृती मी काढून दाखवलेली रेषा ए बी, एकरूप रेषा एस टी, बरोबर आहे, किंवा समांतर रेषा एस टी. आता बघा, इथे हा जो गॅप आहे का, हा गॅप या रेषांमधला, ठीक आहे ना, तर हा गॅप काय, सारखा आहे त्या रेषांमधून. ठीक आहे. हा गॅप काय, रेषेमधला सारखा आहे, म्हणून अशा रेषांना काय म्हणायचंय, समांतर रेषा. ठीक आहे. त्यानंतर संपातीय रेषा. मग समांतर रेषेची तुम्ही व्याख्या काय लिहिणार, दोन रेषा जेव्हा एकमेकांना समांतर असतात त्यावेळेस त्यांना समांतर रेषा म्हणायची. आणि आकृती काढून घ्या. ठीक आहे. संपातीय रेषा. ठीक आहे. संपातीय रेषा म्हणजे काय, की एकाच बिंदूतून जेव्हा अनेक रेषा जातात, एकाच बिंदूतून जेव्हा अनेक रेषा जातात त्यावेळेस त्यांना आपण काय म्हणतो, संपातीय रेषा. उदाहरणार्थ बघा, आता ही आकृती आहे, इथे हा ओ बिंदू काढलेला मी, या ओ बिंदू मधून रेषा ई गेलेली, रेषा बी एफ गेलेली, रेषा सी जी गेलेली, रेषा एच डी गेलेली, बरोबर की नाही. तर एका बिंदूतून जेव्हा अनेक रेषा जातात त्यावेळेस त्यांना काय म्हणायचं असतं, संपातीय रेषा.
ठीक आहे. या सर्व गोष्टी मी जे सांगतोय त्यांना नोट डाऊन करून ठेवा मित्रांनो, कारण पुढे जर तुम्हाला या गोष्टी समजलेल्या नसतील तर हे एवढे जे प्रकरण आपल्याला पुढे भूमितीमध्ये बघायचंय ते सोडवताना कदाचित अडचणी येणार आहे. ठीक आहे, म्हणून हे आधी समजून घ्या आणि मूलभूत संकल्पना, यावर रेषा आणि कोणकोणाचे प्रकार याच्यावर देखील प्रश्न विचारले जातात. ठीक आहे, तर ते तुम्ही लिहून घेत चला. ठीक आहे. आता लंबरेषा. लंबरेषा म्हणजे काय, की जेव्हा एखाद्या रेषेवर एखादा लंब टाकला जातो, ठीक आहे ना, आणि लंब टाकल्यामुळे ती मुख्य जी रेषा आहे ती दुभागली जाते, त्यावेळेस त्यांना काय म्हणू आपण, लंबरेषा. उदाहरणार्थ जसं रेषा XY वर लंब काय टाकलाय, AB. तर AB टाकल्यामुळे काय झालं, की उदाहरणार्थ आता रेषा XY ची लांबी असेल, समजून घ्या 10 सेंटीमीटर. किती? 10 सेंटीमीटर. तर या 10 सेंटीमीटरचं काय झालं, AB लंब टाकल्यानंतर काय, लंब AB टाकल्यानंतर काय होतंय, की ही जे 10 सेंटीमीटर XY होती ती दोन भागात विभागली गेली. बघा, हा एक इथून इथपर्यंतचा एक भाग होऊन गेला आणि हा इथून तर इथपर्यंतचा एक भाग होऊन गेला. म्हणजे हा सेंटरला टाकलेला आहे बरोबर. तर किती सेंटीमीटरची एक रेषा तयार होऊन जाणार, 5, आणि दुसरी कितीची होऊन जाणार, 5. लक्षात येत आहे. मग लंब याला म्हणायचंय किरण. आता किरण म्हणजे काय, की रेषामध्ये आपण काय पाहिले, की रेषा अमर्यादित असतात, बरोबर आहे, त्यांना कुठे मर्यादा नाही आहे. रेषाखंडामध्ये काय बघितलं आपण, की त्याला दोन कुठेतरी बिंदू मर्यादित केलेले आहेत, रेषा त्याच्या पुढे वाढू शकत नाही. पण किरण मध्ये काय झालंय, की बघा, किरण कोणाला म्हणायचंय, एका ठिकाणी एक बिंदू मर्यादित आहे आणि एक बाजू त्याची अमर्यादित आहे. लक्षात येत आहे का, एक जसं इथे बिंदू P हा मर्यादित आहे आणि इकडे रेषा M ही काय अमर्यादित आहे. तर म्हणजे एका बिंदूपासून एक बाजूने जेव्हा रेषा अमर्याद असणार, ठीक आहे, एका बिंदूपासून जेव्हा रेषा अमर्याद असणार तर त्याला आपण काय म्हणायचंय, किरण. लक्षात येत आहे. त्यानंतर विरुद्ध किरण. विरुद्ध किरण म्हणजे काय, की एक जो किरण आहे, ठीक आहे ना, या किरणच्या, आता उदाहरणार्थ इथे SG हा किरण आहे, बरोबर आहे, तर या किरणला काय आहे, SN हा दुसरा विरुद्ध किरण तयार केलेला, म्हणजे त्याचे अपोजिट असणार आहे, तर यांना काय म्हणायचं, विरुद्ध किरण. लक्षात येत आहे. आता पुढे प्रतल बघू. प्रतल म्हणजेच काय, याचं उदाहरण जर द्यायचं ठरवलं, ठीक आहे ना, आता प्रतल पण एक बिंदूनेच तयार झालेला आहे, बरोबर की नाही. तर याचं उदाहरण काय मित्रांनो, जसं की हा बोर्ड आहे, बरोबर आहे, किंवा भिंत असेल, किंवा एखाद्या वहीचा कागद असणार, किंवा मोबाईलची स्क्रीन असेल. मोबाईल सांगितलं तुम्हाला लवकर लक्षात येणार, मोबाईलची स्क्रीन असणार, बरोबर की नाही. तर हे सर्व प्रतलाचे उदाहरण. ठीक आहे. त्यानंतर छेदनबिंदू. छेदनबिंदू म्हणजेच काय, प्रतल म्हणजे एक सपाट पृष्ठभाग असं म्हटलं तरी चालेल. लक्षात येत आहे का. ओके. छेदनबिंदू म्हणजे काय, छेद म्हणजे टोचणे, बरोबर की नाही. एखादा व्यक्ती खरं बोलल्यानंतर कसं तुम्हालाही टोचलं जातं, तर त्यालाच, बरोबर की नाही. छेदनबिंदू म्हणजे इथे काय, दोन रेषा एकमेकांना ज्या ठिकाणी छेदतात आणि ज्या ठिकाणी छेदतात तो जो भाग तयार होतो, तो जो एरिया असतो, त्या एरियाला आपण काय म्हणायचंय, छेदनबिंदू. लक्षात येत आहे का. मग आता उदाहरणार्थ या आकृतीत छेदनबिंदू कोणता आहे, P आहे. ठीक आहे. आणि संपात बिंदू. संपात बिंदू कोणाला म्हणायचं मित्रांनो, तर संपात बिंदू म्हणजेच काय, की संपातीय रेषा, ठीक आहे ना, संपातीय रेषा एकमेकांना जिथे येऊन छेदतात, तर तो छेदणारा जो भाग असतो, जो एरिया असतो, त्या एरियाला काय म्हणायचंय, संपात बिंदू. उदाहरणार्थ आता ही आकृती मी तुम्हाला काढून दाखवलेली आहे, तर बघा इथे अनेक साऱ्या रेषा एकमेकांना छेदत आहेत, बरोबर की नाही. तर ज्या ठिकाणी ते एकमेकांना मिळत आहे, बघा हा पॉईंट, हे ठिकाण, तर याला काय म्हणायचंय, संपात बिंदू. लक्षात येत आहे मित्रांनो. ही भूमिती संकल्पना होती, मूलभूत संकल्पना होती. म्हणजे जरी हे बेसिक असेल तर तुम्हाला या गोष्टी माहित पाहिजे. ठीक आहे. आणि या पुढील जे लेक्चर असणार आहे मित्रांनो, हे लिहून घ्या मी जेवढं तुम्हाला सांगितलं, कारण याच्याशिवाय पुढच्या, आता जर तुम्हाला हे समजलेलं असेल तर पुढे कोण समजणार, कारण कोण कसा तयार होणार आहे. दोन किरण असतील पण ते विरुद्ध दिशेने असणार, ठीक आहे, कुठल्या तरी अपोजिट दिशेने असतील, मग त्यांना कोण म्हणू, मग कोण मध्ये कोणाचे प्रकार वगैरे, ठीक आहे, रेषीय जोडीतील कोण, मग वेगवेगळे कोण तयार होतात त्या ठिकाणी. तर आपल्याला सांगायचं तात्पर्य एवढंच आहे, की जर तुम्हाला ही भूमिती मूलभूत संकल्पना समजलेली असेल तर तुम्ही पुढे कोण समजू शकता, कोण समजले, कोणाचे प्रकार समजले, तर तुम्ही त्रिकोण समजू शकतात. ठीक आहे ना. तर म्हणजे सांगायचं तात्पर्य एवढंच आहे, की भूमिती हा जो विषय मित्रांनो, हा अवघड नाहीये. आपण जे 5वी ते 10वी पर्यंत शिकलेलो आहे तो स्लॅबस आहे, ठीक आहे ना. फक्त इथे प्रश्न सोडवण्याची पद्धत जी असणार आहे ती मी वेगळी सांगणार तुम्हाला, कारण तो मास्तर आणि मी वेगळा आहे ना, म्हणून मी तुम्हाला वेगळं सांगेल. दुसरी गोष्ट, आपल्याला तिथे प्रत्येक स्टेपला मार्क मिळायचे. शाळेतल्या जे परीक्षा होत होत्या इथे प्रत्येक स्टेपला मार्क नाहीये, ठीक आहे. इथे कमी वेळेत आपल्याला अचूकपणे प्रश्नाचे उत्तर काढायचे असतात, ठीक आहे. आणि जर तुम्ही अशा पद्धतीने उत्तर काढत असाल तर तुम्हाला कमी टायमामध्ये मार्क्स मिळू शकतात आणि पेपरचा टायमिंग ही कव्हर होऊ शकतो. म्हणून मित्रांनो, भूमिती मूलभूत संकल्पना हे लिहून घ्या, ठीक आहे.
आणि काही समजलं नसेल तर तुम्ही कमेंटमध्ये विचारा, मी नक्कीच तुम्हाला त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न करेन. आणि पुन्हा एक विनंती आहे की तुमचे जे कोणी भरती करणारे मित्र असतील किंवा स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे मित्र असतील तर मित्रांनो त्यांनाही आपला चॅनल पाठवा आणि त्यांनाही सबस्क्राईब करायला लावा. जय हिंद, जय महाराष्ट्र.